चाकळा निवासी परमपूज्य निर्गुणमणी महानुभाव यांचं आगमन प्रवेशद्वारावर झालेलं आहे आणि आपल्या महिला भगिनी कुमकुम तिलक आणि पुष्पमाळेनं बाबांचं स्वागत करते. सर्व श्रोतेगणांना तत्क्षण विनंती आहे की आपणही लवकरात महानुभाव यांचं आगमन होते आहेत. आपण सर्वांनी उभं राहून अगदी आदरातिथ्याने बाबांचं स्वागत गंध अक्षदा टिळा लावून अगदी हळा मासाचे शिक्षक म्हणूया असे निर्गुणमणी महानुभाव चाकळा निवासी दादा यांचं आगमन आहे आपल्या माहीमभट्ट सभागमन झालेलं आहे आणि आपल्याला या पुष्पाचा बाबांच्या या अमित भाऊ कुबळे डॉक्टर कुबळे साहेब बबलू भाऊ पावळे आपल्याला विनंती की आपण सुद्धा देवपूजेला गंध अक्षदा लावायचे. आपल्याच भागातील आपल्या जिल्ह्यातील आणि आपल्याच मधील परमपूज्य निर्गुणमणी दादा महानुभाव ज्यांचा आपल्या या नगरीची नेहमी येणं जाणं असते संपर्क असते नक्की प्रभुत्व आहे. एका उत्कृष्ट शिक्षकाच्या अंगी जे गुण असावेत ते गुण दादांच्या अंगी आहेत आणि अगदी सोप्या सरळ आणि आपल्या दैनंदिन जीवनातील जिवंत उदाहरण देऊन हे ब्रह्मविद्याशास्त्र जे अत्यंत आपण कठीण आणि जटिल समजतो त्याला सोपं कसं करता येईल त्यांचा दादांचा प्रयत्न असतो आणि त्यांनी दिलेली जी उदाहरणं असेल ती इतकी मार्मिक असतात आपल्या व्यवहारातील असतात की ज्यामुळं आपल्याला इतकं गहन आणि कठीण ब्रह्मविद्याशास्त्रसुद्धा सोपं वाटायला लागते. आपल्याला त्यामध्ये गोडी निर्माण व्हायला लागते आणि एक जिज्ञासा आपल्यामध्येही आपण सुद्धा शिकावं ते त्यांच्या शैलीमुळं आपल्यामध्ये निर्माण होते. त्यामुळं आपण नक्कीच सर्वांनी दादांना ऐकावं, या सत्राचा लाभ घ्यावा. आपण या वरुड नगरीमध्ये आपण साजरा करतोय भक्तिमय मार्गामध्ये. एक सुखद समाधान शांती कुठेतरी माणसाला सुख आणि शांतीची गरज असते आणि ती निर्माण होण्याचं एकमेव व्यासपीठ म्हणजे सत्संग आहे. आणि या दत्त जयंतीनिमित्त आपण हा सत्संग आयोजित केला आहे. या सत्संगाच्या दुसऱ्या दिवसाचं दुसरं सत्र याला आपण आज सुरुवात करतोय आणि त्या सुरुवातीला आपले सभाध्यक्ष आणि प्रमुख व्याख्याते परमपूज्यनीय निर्गुणमणी भोजने उर्फ डहाणे दादा काकडा अमरावती यांचं पूजन आणि स्वागत करते. आमचे ज्येष्ठ बंधू युवराज भाऊ कराळे, संजू भाऊ चौधरी, गोपाल भाऊ नेरकर आणि आमचे डहाके भाऊ. यानंतर आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या वरुड नगरीचे
प्रसिद्ध असे हृदयरोग तज्ज्ञ आमचे बंधू डॉक्टर कुबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. आज आपल्याला सेवा दिली आहे आणि त्यांचं स्वागत करण्याकरता मी या ठिकाणी आमंत्रित करतो नंदूभाऊ वडनेरकर सर यांना. नंदूभाऊ वडनेरकर सर, गोपाल भाऊ, आपण डॉक्टर उत्पन्न बाजार समिती वरुडचे संचालक आमचे बंधू मान्य श्री अमितजी कुबळे, सोबतच वरुड कृषी उत्पन्न के देवेंद्र भाऊ शेळके. चला चक्रधर महिला मंडळ आलीच्या इथं हाके चला बघा. मागा आई आहे अजून, त्यांचं पण स्वागत करायचं आहे. म्हणून डहाके असेल तर आपण पण स्वागत करा. एक काम, अक्काताई आई तिथे, आपण त्यांचं तिथल्या तिथे स्वागत करावं. अक्काताईचं स्वागत करावं. याचा पुष्प घुमण्याकरता मी विनंती आहे, व्याख्यान सुरू होण्या अगोदर आमचे बंधू डॉक्टर कुबळे साहेब, आपण आम्हाला शुभ संदेश म्हणून 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावे. इथे जमलेले सर्व भक्त मंडळी, मी सर्वांचे अभिनंदन करू इच्छितो. इतक्या सुंदर योग्यतेने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि याला उपस्थिती पण छान आहे आणि सर्वांचे अभिनंदन करू इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद. दिवसानंतर दररोज सांसक आमच्या सोबत आहे, पण आज व्यासपीठावरून आपणच आपणाला शुभ संदेश म्हणून 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावे. बबलू भाऊ पावले. दत्त जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त मंचकावर उपस्थित परमपूजनीय निर्गुण मुनी भोजने बाबा उर्फ डहाणे दादा, तसेच परमपूजनीय विराटाई, परमपूजनीय दर्यापूरकराई, तसेच या नगरीचे प्रसिद्ध डॉक्टर राहुलजी कुबळे साहेब, तसेच आमचे सहकारी मित्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमितजी कुबळे साहेब, तसेच सर्व या कार्यक्रमाला उपस्थित सर्व महानुभावपंथी भाविक, तसेच सर्व पितृतुल्य मातृतुल्य मंडळी, आज या ठिकाणी श्री चक्रधर मंडळ, श्री पंचकृष्ण प्रबोधन बहुउद्देशीय मंडळ, सर्वज्ञ महिला मंडळ, तसेच वरुड तालुक्यातील सद्भक्त यांच्या संयुक्त विद्यमाने दत्त जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आपण आज हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला सर्वप्रथम मी सर्व भाविकांना सर्व दत्त जयंतीच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो. तसेच उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. या व्यासपीठावर, हे व्यासपीठ ज्ञानियाचं आहे. या व्यासपीठावर मला बोलण्याचा अधिकार नाही, मी बोलू पण शकत नाही, कारण हे ज्ञानियाचं व्यासपीठ आहे. या ठिकाणी आपल्याला सर्वांना ज्ञानदान प्रबोधन घ्यायचं आहे. त्यामुळं मी सर्वांना पुनश्च या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आयोजकांनी या ठिकाणी आम्हाला बोलावलं, एवढ्या सुंदर कार्यक्रमाचं एक आयोजन केलं, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो, आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद भाऊ. घरातला पसारा केव्हाही सावरता येतो, पण मनातला पसारा सावरण्यासाठी कोणीतरी हक्काचा माणूस लागतो. मनातला पसारा सावरण्यासाठी कोणीतरी हक्काचा माणूस लागतो आणि ते हक्काचं व्यक्तिमत्व सत्संगामध्ये सावरण्यासाठी तुम्हा आम्हाला आपल्या व्यासपीठावर आज उपस्थित आहे, ते म्हणजे परमपूज्य निर्गुण मुनी भोजने दादा यांना विनंती करतो की आपण आपल्या अमित दादा, अमित भाऊ, आपण हे 2 शब्द आम्हाला संदेशपर या ठिकाणी व्यक्त करा.
दत्त जयंती महोत्सव निमित्त सगळ्या उपस्थित मंचावर पाहुण्यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि येथे आलेल्या सगळ्या भाविक भक्तांचे पण मी मनापासून स्वागत करतो आणि इथे फार सुंदर असं आयोजन केल्याबद्दल मी आयोजकांचे पण आभार मानतो आणि आमच्यासारख्या लोकांना इथपर्यंत मान सन्मानाने बोलवून आपण मंचावर उपस्थिती दिल्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमास बाबा सुरुवात करतील असं मी धन्यवाद. निर्गुणमणी भोजने बाबांना या आपल्या विषयावर आपण आपल्या विषयाला हात घालावा. धन्यवाद. चुळके जयाचे प्रभा मंडळ फाके तो श्री दत्तू ललाट फळके नमस्करी तू असे. सह्याद्री पर्वताची शिखरं ज्याच्या प्रभेनं दररोज उजळून निघतात असे चहुयुगीचे दातार श्री दत्तात्रय प्रभू महाराज, त्या श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या जयंती निमित्त हा जो ज्ञान यज्ञ या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यानिमित्त सर्वप्रथम मी त्या श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना, साधनदाते स्वामी श्री चक्रधर महाराजांना वंदन करतो. त्यानंतर या कार्यक्रमासाठी हा जो ज्ञानपीठ आहे हे ज्ञानपीठ आहे, विचारपीठ आहे. थोडं मला कोणाची चूक काढायची नाही आहे किंवा कोणाचं चुकतं असं म्हणायचं नाही आहे. हा ज्ञान यज्ञ आहे. या ज्ञान यज्ञातून जे जसं आहे तसंच मांडलं गेलं पाहिजे त्यालाच ज्ञान म्हणतात. तर या ज्ञानपीठावर उपस्थित सर्व आमच्या तपस्विनी ताई, राजकीय धुरा आणि सर्व पंथीय बंधू भगिनी, संत महंत सर्वांना दंडवत करतो. तर आज या दत्त जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त मला या ठिकाणी आमंत्रित केल्या गेलं आणि दत्त जयंतीच्या मला वाटतं कालपासून हा कार्यक्रम सुरू झाला आहे. काल सकाळ, काल दुपार, आज सकाळ, आज परत दुपार. श्री दत्तात्रय प्रभू महाराजाबद्दल आपण बरंच काही ऐकलेलं असेल आणि आताच सूत्रसंचालक दादांनी सांगितलं की घरातला कचरा स्वतः काढता येतो पण मनातला कचरा काढण्यासाठी कोणतरी हक्काचं पाहिजे. तर मला असं वाटतं की मनातला कचरा काढण्यासाठी परमेश्वराशिवाय दुसरं कोणीच हक्काचं नाही. मनातला कचरा जर काढायचा असेल तर परमेश्वरा एवढं हक्काचं कोणीच नाही. आणि तो हक्काचा माणूस म्हणजे परमेश्वर. आता काही जाणते म्हणतील परमेश्वरची जयंती कशी काय, ते काय जन्म घेतात काय, अजन्मासी जन्म कैसा वगैरे जाणते लोक म्हणतील. पण परमेश्वर मनुष्य वेशामध्ये अवतार घेतात. मनुष्य वेशामध्ये श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी अवतार घेतलाय. म्हणून श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी ज्या दिवसावर अवतार घेतला तो दिवस दत्त जयंती म्हणून आम्ही साजरा करतो आहे. याच्या अगोदर केलेला आहे आणि पुढेही होणार आहे. परमेश्वराचे अनेक अवतार आहेत आणि प्रत्येक अवताराचं आपलं एक वैशिष्ट्य असतं. तसं दत्तात्रय प्रभू महाराजांचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. बाकी इतर अवतार असे आहेत हे कर्मराहाटीतले शास्त्र सुद्धा जाणतात, कर्मराहाटीतले शास्त्र सुद्धा सांगतात.
की अवतार उदंड होती सवेची विलया जाती, तैसी नव्हे श्री दत्तमूर्ती नाश नव्हे कल्पांती. परमेश्वराचे अवतार खूप होतात. ज्या कारणासाठी परमेश्वराचा अवतार झाला, ज्या कार्यासाठी परमेश्वराचा अवतार झाला, ते कार्य संपलं की ते परमेश्वराचे अवतार निघूनही जातात. पण तसे श्री दत्तात्रय प्रभू महाराज नाहीत. नाश नव्हे कल्पांती. जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत त्या श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा अवतार आहे. ही श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची विशेषता आहे की जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा अवतार आहे. आणि त्याचबरोबर दुसरी एक विशेषता आहे. इतर अवतार कसे झालेत? श्रीकृष्ण महाराजांचा अवतार, श्रीकृष्ण महाराजांचा अवतार जेवढे दिवस होता तेवढे दिवस सर्व लोकांना दिसत होता. श्री गोविंद प्रभू महाराजांचा अवतार जेवढे दिवस होता तेवढे दिवस सर्व लोकांना दिसत होता. आमच्या स्वामींचा अवतार जेवढे दिवस महाराष्ट्रामध्ये होता तेवढे दिवस महाराष्ट्रातील लोक त्यांना पाहत होते. पण श्री दत्तात्रय प्रभूचं अमोघ दर्शन आहे. एखाद्याच भाग्यवंताला होतं. अमोघ दर्शन एखाद्याच भाग्यवंताला ते दर्शन होतं. हाही श्री दत्तात्रय प्रभूचा विशेष आहे. आणि त्या श्री दत्तात्रय प्रभूची जयंती आम्ही साजरी करतो आहोत. का साजरी करतो आहोत? पहिली गोष्ट तर परमेश्वर अवतारच कशासाठी घेतात आम्ही ऐकलंय आतापर्यंत. पण थोडंसं माझी जबरदस्ती नाही का मी जे बोलतो ते तुम्ही स्वीकारलंच पाहिजे, मान्य केलंच पाहिजे. जबरदस्ती नाही. मी फक्त माझा विचार मांडतो. तुम्हाला पटलं तर स्वीकारायचं, नाही पटलं तर नाही घ्यायचं. आम्ही आजपर्यंत ऐकत आलेलो की परमेश्वर अवतार कशासाठी घेतात तर दृष्टाचा नाश आणि सज्जनाचं रक्षण करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतात. खूप वर्ष टीव्हीवर पाहिलं, कोणत्याही कार्यक्रमाला गेलो तर हे ऐकल्याशिवाय होत नाही की दृष्टाचा विनाश आणि साधूचं रक्षण याच्यासाठी परमेश्वर अवतार घेतात. असं आजपर्यंत आम्ही ऐकत आलो. मी ऐकलं, तुम्ही ऐकलं. पण मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं प्रश्न पडतो की आतापर्यंत कोण्या तरी परमेश्वर अवतारानं कोणाचं तरी नुकसान केलं काय? कोण्या तरी परमेश्वरानं कोणाचा तरी नाश केला काय? कोणाचं तरी नुकसान केलं काय? श्रीकृष्ण परमात्म्यांनी कंसवध केला. केवढं भलं झालं त्या कंसाचं. परमेश्वराच्या हातानं जो कोणी गेला त्याच्यासोबत तर ती लीळा झाली. त्याच्या तर जीवाचं भलं झालं, सोनं झालं. नुकसान काय आहे तिच्यात? परमेश्वर कधीच कोणाचं नुकसान करत नाही. परमेश्वर या जीवाचं जेही काही चिंततो ते भलंच चिंततो. म्हणून त्या परमेश्वराला बंधू असं सुद्धा म्हणतात. सदैव हितची चिंती. जो या जीवाचं सदा सर्वदा हितच चिंततो, जीवाच्या भल्याचीच इच्छा करतो, हे बंधूचं लक्षण आहे. आणि परमेश्वरच जसं तसं जीवाच्या भल्याचं चिंतन करतो, जीवाचं भलं चिंततो. म्हणून त्या परमेश्वराला नित्यबंधू असंही म्हटलेलं आहे. असे हे दत्तात्रय प्रभू महाराज किंवा कोणताही परमेश्वराचा अवतार हा जीवाचं भलंच करतो. आणि जीवाचं तो भलंच करतो म्हणून आम्ही त्याचे माहीत नाही थोडं बाहेरचं. तर श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी अवतार घेतला. कोणाच्या कुशी? मी सुरुवातला सांगितलं की सूत्रसंचालकानं जे सांगितलंय की मनातला कचरा जर साफ करायचा असेल तर तो मनातला कचरा परमेश्वरच साफ करू शकतो. पण केव्हा? जेव्हा तो परमेश्वर मनामध्ये येईल तेव्हा तो परमेश्वर मनातला कचरा साफ करेल. मग परमेश्वर मनात केव्हा येईल? तर श्री दत्तात्रय प्रभूंनी ज्या मातेच्या कुशी जन्म घेतला त्या मातेचं नाव काय? काय नाव आहे?
त्या मातेचं नाव आहे अनुसया. नाव नाही आहे, अनुसया हे नाव नाही, अनुसया ही प्रकृती आहे. एका प्रश्नाचं उत्तर आहे. कोण्या प्रश्नाचं उत्तर? तर परमेश्वर कोणाच्या पोटी सामावतो? परमेश्वर जर पोटी सामायचा असेल, परमेश्वर जर मनामध्ये सामावायचा असेल तर अनुसया व्हावं लागतं. अनुसया, अन म्हणजे नाही, असूया, जिच्या ठिकाणी कोणाच विषयी असूया नाही, जिच्या ठिकाणी कोणाच विषयी ईर्ष्या नाही. कचरा कशाचा आहे? मनामध्ये जो कचरा आहे ना, हा कचरा आहे कशाचा? हा कचरा असूयेचाच आहे, हा कचरा ईर्ष्येचाच आहे, हा कचरा द्वेषाचाच आहे. आणि जोपर्यंत आपल्या मनामध्ये हा ईर्ष्येचा असूयेचा कचरा आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या मनामध्ये सामावू शकत नाही. मग मनातच सामावत नाही तर पोटी कसा काय सामावणार? परमेश्वरी मार्गावर चालताना, परमेश्वरी धर्माचं आचरण करत असताना सगळ्यात मोठा जर कोणी शत्रू असेल ना, तर तो शत्रू आहे असूया. जीवाचा तो स्वभाव आहे. विचार करा, मी काय बोलतो ते पटलं तर घ्या, पण जीवाचा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? यदा कदाचित जर रस्त्यानं मार्केटमध्ये गेल्यावर आपलं पाकिट हरपलं आणि त्या पाकिटात 2000 रुपये हरपले तर आपल्याला तेवढं दुःख होत नाही. तेवढं दुःख होत नाही जर शेजाऱ्याचा काल 50 लाखाले मागितलेला बगीचा रात्री गारपीट झालं पुरा खाली आला, आता त्याला कोणी 2 लाखाले मागत नाही. तेव्हा जेवढा आनंद होतो ना, तेवढा आनंद जर आपल्याला समजून घ्या सरकारनं 5000 सबसिडी दिली तरी होत. दुसऱ्याच्या दुःखानं आपण आनंदित होतो, दुसऱ्याच्या आनंदानं आपण दुःखी होतो. हीच असूया आहे आणि हाच असूयेचा कचरा आहे. आणि हा असूयेचा कचरा जोपर्यंत आपल्या ठिकाणी आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हृदयात येऊ शकत नाही. का? आमच्या साधनदात्यांनी सांगितलेलं आहे की ज्या हृदयामध्ये इतर गोष्टी सामावलेल्या आहेत तिथं आम्ही सामावू शकत नाही. अन्यत्र सामाये, जिथं दुसरं काही वेगळंच असूया ईर्ष्या सामावली आहे तिथं परमेश्वराचं ज्ञान, परमेश्वराचं नाम, परमेश्वर सामावू शकत नाही. ही असूया आपलं फार मोठं नुकसान करते, पण आपल्या लक्षात येत नाही. या असूयेपोटी आपण आंधळे होतो. एक जोडपं असतं, असूया कशी नुकसान करते आपलं कसं लक्षात येत नाही. एक जोडपं असतं आणि साहेबाचा विचार असतो काय थोडंसं तर जीवन आहे, थोडंसं जीवन आहे, कशाला कटकटी करायच्या, घरात आपलं हसून बोलून खेळत मजेत दिवस काढायचे. म्हणून साहेबाने एक तत्व अनुसरलं असतं, मॅडम म्हणन ते पूर्व दिशा. कोण आलंही त्यांच्या घरी एखादा का हो तुमच्या घराची पूर्व दिशा कोणीकडे आहे, मॅडमकडे बोट दाखवतात, ती म्हणन ते पूर्व दिशा. आता या गोष्टीचा मॅडमला थोडासा गैरसमज झाला. काय गैरसमज झाला की मॅडमला वाटलं की साहेब आपल्याला भेटतातच, आपल्याला दपकून राहतात. मग मॅडमचं जरा जास्तच वाढलं. मग एक दिवस साहेबाला तर भांडण करायचं नाही, मग ते घर सोडून निघून गेले. घर सोडून निघून गेले. मग त्यांना आठवलं अरे आपल्याला लहानपणी गुरुजीनं सांगितलं होतं तपश्चर्या. मग बसले तपश्चर्या करत. गोष्ट आहे बरे. मग तपश्चर्या केली काही दिवस. मग त्यांना झाला म्हणतात देव प्रसन्न. मग तो देव आला म्हणे बोल बेटा काय पाहिजे माग. म्हणे देव आपल्याला काही नाही पाहिजे, आपण जीवनात सुखी आहोत, फक्त 4 दिवस मॅडम पासून लांब राहायचं होतं म्हणून इकडे येऊन बसलो. अरे म्हणे तरी पण मी तुझ्या तपश्चर्यानं खुश झालो, माग तुला काय पाहिजे. मला काहीच पाहिजे नाही, पण म्हणे मला द्यायचं आहे ना. म्हणे मग दे ना काय द्यायचं आहे तर. मग त्या देवानं असा हात केला, त्या देवाच्या हातात एक घंटी आली. मग देवानं दिली त्याच्या हातात घंटी. म्हणे देवा काय करू या घंटीचं. अरे म्हणे तुला माहित नाही घंटी कशी आहे. म्हणे कशी आहे. म्हणे या घंटीचं वैशिष्ट्य असं आहे, आपल्याला गोष्ट ऐकायची नाही आहे. असूयेत आपण कसं आंधळ होतो. तुला जीवनात काही जरी लागलं तरी आंघोळ करायची जागा सरवायची, त्या सरवलेल्या जागेवर उभं राहून घंटी वाजवायची. घंटी वाजवलं का मी येणार.
आणि तुला जे लागते ते तू मागायचं, मी तुला देणार. म्हणे देवा 50,000 लागले तर? म्हणे बिलकुल देणार. म्हणे मग जमलं, दे. मग यानं घंटी घेतली. मग देव म्हणते पण पाय एक कंडिशन आहे. म्हणे आता काय कंडिशन आहे देवा? म्हणे कंडिशन अशी आहे का तू जर 50,000 मागितले तर तुझ्या शेजाऱ्याला 1,00,000 रुपये भेटतील. म्हणे देवा मला 50,000 भेटतील ना? म्हणे हो तुला भेटतील. मग माझ्या शेजाऱ्याला भेटू दे ना 5 लाख, मला काय घेणं देणं आहे? कारण याच्या ठिकाणी असूयाच नाही. मग यानं घंटी घेतली, गेला घरी. कितीतरी दिवसानं घरी आला. मॅडम म्हणते हो साहेब कुठं गेलते एवढे दिवस? म्हणते काही नाही, गेलो होतो. म्हणे हातात काय आहे? म्हणजे घंटी आहे. म्हणजे कसं काय? मग त्यानं सांगितली घंटीची महिमा, जे मागितलं ते भेटते. मग ते म्हणे द्या घंटी, इकडे द्या लवकर. ते घंटी तिनं घेतली. मग घंटी हातात ठेवताना हा सांगतो म्हणे पाय याची एक कंडिशन आहे. म्हणे काय? म्हणे जे आपल्याला भेटन त्याच्या डबल शेजाऱ्याला भेटते. म्हणे खाल्लं ना शेवटी शेण तुमच्या अक्कलनं. जीवनात एकतरी काम चांगलं केलं असं वाटलं होतं, पण काही केलं नाही तुम्ही. शेजाऱ्याला डबल असूया आहे. तिनं काय केलं, एका कपड्यात बांधली, घरातल्या एका कोपऱ्यात फेकून दिली. पुढं काही दिवस गेले, बायको माहेरी गेली. साहेबाची बहीण घरी आली. बहिणीला ते घंटी दिसली. म्हणते दादा हे काय आहे रे? म्हणे असं असं आहे. बहीण म्हणते असं? अशी घंटी तुझ्या घरी आहे तू काय असं राहतोय? मग तिनं लगेच आंघोळ बेंगोळ केली, जागा बिगा सारवली, घंटी वाजवली. तो आला. देव म्हणे बोल. म्हणे काही नाही देवा, माझ्या दादाला एक चांगलं 4 मजली घर दे. देव म्हणे तथास्तु, झालं 4 मजली घर उभं. संध्याकाळी मॅडम आल्या, पाहते तर आपल्या घराच्या जागी 4 मजली बिल्डिंग. म्हणे हा शेवटी ज्याचं भेव होतं ते झालंच. बुवानं घंटी वाजवलीच, कारण तिकडे 8 मजली उभं झालं होतं शेजाऱ्याचं. मग हिनं पटकन आंघोळ केली, जागा सारवली, घंटी काढली. आता याला असं वाटलं बहिणीनं घर मागितलं, बायको आता फर्निचर मागन. म्हणून हा मोठा आशेनं उभा राहिला, बायको काय मागते पाहायला. तो आला. देव म्हणे बोल बेटा काय पाहिजे? म्हणे देवा मला एक डोळा फोडून टाक. म्हणे काय बोलतो तू? म्हणे का बो तुम्हाला काय कळते? मला एकच डोळा फुटन, शेजारणीचे 2ही डोळे फुटतील ना, काय फायदा तिला 8 मजल्याच्या घराचा? असूया आहे. या असूये पोटी आपला एक डोळा जरी फुटला तरी चालन, पण शेजारींचे 2 फुटले पाहिजे, तिचा फायदा होता कामा. आणि ही असूया जोपर्यंत आहे तोपर्यंत परमेश्वर पोटी सामावू शकत नाही. ब्रह्मविद्येचा पहिला निर्णय लक्षात ठेवा. हे ज्ञानपीठ आहे, या ज्ञानपीठाहून ज्ञानाचं दातृत्व व्हायला पाहिजे. तो परमेश्वरच करणार आहे. कोणता जीव कोणाला ज्ञान देऊ शकत नाही, तो फक्त अक्षर सांगू शकतो. पण पहिला निर्णय आहे ब्रह्मविद्येचा का ज्यानं परमेश्वर कोणाच्या पोटी सामावतो, तर परमार्गाचे दोष ज्याच्या पोटी सामावले त्याच्याच पोटी परमेश्वर सामावतो. हा जीव आहे, दोषाची खाण आहे. साधू झाला म्हणून तो सगळ्या दोषापासून दूर गेला असं नाही, ज्ञानी झाला म्हणून सगळ्या दोषापासून दूर गेला असं नाही. दोन प्रकारचे आहेत. एक दोष क्रियावधीचा आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं 3 दोष मोडतात. विकार, विकल्प, हिंसा. हे जर बाजूले ठेवले 3 दोष मोठे, तर 62,500 दोष आहे या जीवाच्या ठिकाणी. असा कोणताच जीव नाही का जो छाती ठोकून सांगन का मी 100% निर्दोष आहो. कोणीच नाही. मग हे छोटे मोठे दोष ईश्वरीचा ज्ञानी आहे, ईश्वरीचा साधक आहे, त्याचे हे छोटे मोठे दोष पोटात घालून त्याच्यावर पुत्राप्रमाणे जिनं प्रेम केलं, दोष पोटी सामावून पुत्रवत प्रेम केलं, त्याच्या पोटी परमेश्वर सामावतात. तिच्या उदरी परमेश्वर जन्माला येतात. आणि दोष पोटात सामावण्यासाठी अनुसया व्हावं लागतं. असूया असेल तर दोष पोटी सामावत नाही. असूया जोपर्यंत आहे ना, एखाद्याचा जर एखादा दोष आपल्याला समजला, तुले सांगतो बाई, दुसऱ्याला कोणाला सांगू नको काय, मग झाली आमची. आणि आम्ही तर एवढे भारी आहो माणसं, एखाद्याची एखादी कमजोरी जर हातात सापडली आमच्या, आणि एकच आहे त्याच्या झेरॉक्स काढून वाटू लोकायले, पण त्याचा दोष आम्ही प्रसारित केल्याशिवाय राहणार. आणि ही असूया आहे.
ही असूया जोपर्यंत आहे तोपर्यंत परमेश्वर पोटी सामावलं तर दूर, त्या परमेश्वराचं ज्ञानही आपल्या हृदयात सामावू शकत नाही, त्या परमेश्वराचं नामही आपल्या चिंतनामध्ये सामावू शकत नाही. म्हणून तो परमेश्वर आपल्या हृदयी सामावावा असं जर वाटत असेल तर या दत्त जयंतीच्या निमित्तानं पहिले आपल्याला एक निश्चय करावा लागणार आहे की तो परमेश्वर मला माझा करून घ्यायचा आहे, तर मला अनुसया व्हायचं आहे. जर मी अनुसया व्हायचं ठरवलं तर कठीण नाही, एकदम होईल अशातलाही भाग नाही, कठीण नाही. तरच तो परमेश्वर माझ्या पोटी सामावू शकतो, तरच त्या परमेश्वराला मी अंतरी धरू शकतो, तरच त्या परमेश्वराला मी हृदयी धरू शकतो. आता श्री दत्तात्रय प्रभूच्या लीळेवर बऱ्याच जणांनी बोललेच असतील. कोणत्याही अवताराचं आपापलं वैशिष्ट्य असतं. आम्ही फिरतो सगळीकडे आणि सर्वच महानुभावांना येणारा एक प्रश्न आहे. कोणाच्याही घरी गेलो मस्त जीव खाऊ घालतात आणि मग हळूच त्यांच्याकडे एक प्रश्न असतो, बाबा ह्या आमच्या पोराला सांगा ना 2 गोष्टी, ह्या कानी देवही नाही करत, ह्या कानी साधू संत आला का पळून जाते, ह्या काहीच करत नाही. अहो माय, तो त्याला जन्म दिला, वाढवलं, संस्कार केले एवढ्या वर्षाचे, तो तुझं ऐकत नाही. 2 मिनिटासाठी मी त्यांच्या घरी जेवायला आलो, माझं ऐकणार आहे का तो खरंच? का ऐकत नाही? मुलं धार्मिक गोष्टी करण्याचं आई बापाचं का ऐकत नाही? याचं कारण काय? कारण परमेश्वर हा दुःखामध्ये आठवतो, सुखामध्ये परमेश्वर आठवत नाही. आणि दत्तात्रय प्रभूचं जसं वैशिष्ट्य आहे ना, तसं श्री दत्तात्रय प्रभूच्या भक्तांचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. अर्लकाची माता मदलसा, तुम्ही जेवढे आहात ना, आम्ही पण आलोय तिच्यात, आम्ही काही वेगळ्या याच्यातला भाग नाही. आम्ही सगळेच जण जर आमच्या पोरासाठी काही मागत असू परमेश्वराकडे तर सुख मागतो. स्वामी श्री चक्रधर महाराज सांगतात, माया बहिणी आसन सती आमचा दांडिये डोळीये के जाईल. प्रत्येक माय बहिणीची अपेक्षा आहे की माझा पोरगा मोठ्या उच्च पदावर गेला पाहिजे, मोठ्या कारमध्ये फिरला पाहिजे. म्हणजेच ती आपल्या पोरासाठी काय मागते? सुख मागते. मग तुम्ही जर तुमच्या पोरासाठी सुखच मागताय आणि तुमच्या मागल्यानुसार तुमच्या पोराला सुखच भेटते आहे, तर तो परमेश्वराला कशाला आठवीन? काय गरज पडली त्याला? पण एक माता अशी आहे मदलसा, तिचा मुलगा ज्या वेळेस दत्तात्रय प्रभूकडे दिलेल्या वेळेवरही येत नव्हता, माझा मुलगा परमेश्वराकडे येत नाही म्हणून आपल्या मुलासाठी दुःख मागून घेणारी ही माता आहे. तुम्ही ऐकली आहे कोण? मदलसा. जसे श्री दत्तात्रय प्रभूचं वैशिष्ट्य आहे तसं त्या श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या भक्तांचं पण वैशिष्ट्य आहे. दत्तात्रय प्रभू महाराज जे अनेक अवतार आहेत, श्रीकृष्ण परमात्म्यांनी आपलं तत्वज्ञान सांगितलं ते आपल्या परीनं. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी आपलं तत्वज्ञान सांगितलं ते आपल्या परीनं. पण श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी सुद्धा आपलं एक तत्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे. अगदी सरळ साधं आणि सोप्या भाषेत. ते तत्वज्ञान जर आपण आत्मसात केलं यदा कदाचित, ते तत्वज्ञान जर आम्ही आत्मसात केलं तर आम्हीही परमेश्वरापर्यंत सहज पोहोचू शकतो. एवढं साधं सोपं तत्वज्ञान श्री दत्तात्रय प्रभूंनी सांगितलेलं आहे. म्हणून मी श्री दत्तात्रय प्रभूच्या चरित्राकडे न जाता श्री दत्तात्रय प्रभूंनी जे सोपं तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्या सोप्या तत्वज्ञानाकडे तुम्हाला एक अर्धा तास देण्याचा प्रयत्न करतोय.
पण त्या अगोदर एक गोष्ट परत लक्षात ठेवा, सूत्रसंचालकानं जो विषय दिलेला आहे की मनातली घाण साफ करायची जर असेल तर कोणीतरी हक्काचं पाहिजे. हक्काचं सर्वासाठी परमेश्वर आहे आणि आपण मनुष्य देहात आहोत. तेही अशा मनुष्य देहामध्ये आहोत ज्या मनुष्य देहामध्ये आपल्याला परमेश्वरी धर्माची आणि परमेश्वराची जाण झालेली आहे. असा मनुष्य देह वारंवार भेटत नाही. अतिशय दुर्मिळ मनुष्य देह आहे की ज्या मनुष्य देहामध्ये परमेश्वराची जाण आपल्याला झालेली आहे. दुर्मिळ आहे. कोणी कवी म्हणतो, कीटकी काष्ट कोरिता उमटती नाना परी अक्षरे, की टाळी वाजविताच काग गवसे ऐसे कदापि न घडे. तो लाकूड कोरणारा किळा लाकूड कोरता कोरता श्री चक्रधर असं लिहून टाकल, असं वारंवार घडत नाही. वारंवार घडत नाही. एखाद्या वेळेस क्वचित घडलं तर घडलं. तसं एका सृष्टीमध्ये परमेश्वराची जाण असलेला मनुष्य देह एकदाच प्राप्त होतो, वारंवार प्राप्त होत नाही. आणि परमेश्वराची जाण असलेला आपला हा मनुष्य देह हा अतिशय बलवान आहे. का बलवान आहे? कारण असं म्हणतात की 184 योनी आहेत. 84 लक्ष योनीतून 83,99,999 योनीतून 4च वाटा जातात. 4 कर्मफळाच्या, स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष. मोक्ष तो देवतेचा. पण मनुष्य देह एक असं आहे की इथून 5 वाटा जाऊ शकतात. 5 परमेश्वराकडे जाणारी जे 5वी वाट आहे तेही या मनुष्य देहातून जाऊ शकते, ज्या मनुष्य देहामध्ये परमेश्वराची जाण आहे. म्हणून हा मनुष्य देह तुमची पंचवटी आहे. त्या पंचवटीमध्ये तुम्ही उभ्या, तुम्ही लोखंडापेक्षा स्ट्रॉंग आहात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, असं कोणतंच रसायन नाही का जे लोखंडाला वितळून टाकेल. बाहेरचं कोणतं रसायन लोखंडाला वितळत नाही. लोखंडाला जर कोणी खराब करत असेल तर लोखंडालाच लागलेला जंग लोखंडाला खराब करत असते. तसं आपल्याला बाहेरचं कोणी खराब करू शकत नाही. आपल्याच विचाराचा जंग आपल्याला खराब करू शकतो. म्हणून सगळ्यात पहिले आपल्या विचारावर परमेश्वरी ज्ञानाची पकड असणं, परमेश्वरी ज्ञानाची जाण असणं अतिशय गरजेची आहे. त्या परमेश्वर ज्ञान 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 सगळे सांगतात. आज तर ज्ञानाचा एवढा बोलबाला झालेला आहे. सकाळी तुम्ही बरेच लोक तोंडामध्ये ब्रश टाकते, टीव्ही ऑन करते, त्या टीव्हीवर ज्ञानाच्या गोष्टी सुरू असतात. कोणाचाही मोबाईल उघडा, ज्ञानच आहे जिकडे तिकडे. पण शेवटी ज्ञान 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 म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काही मोठमोठे भाषण करणे नव्हे. माझ्या मतानं तरी ज्ञान म्हणजे काही मोठमोठ्या पोथ्या करणं नव्हे. ज्ञान म्हणजे काही मोठ्या मोठ्या गप्पा मारणं नव्हे. ज्ञान म्हणजे जी गोष्ट जशी आहे तशी जाणून घेणे, जी गोष्ट जशी आहे तशी समजून घेणे म्हणजेच ज्ञान. माझ्या देवानं मला काय करायला सांगितलं ते समजून घेणे आणि त्याप्रमाणे करणे. माझ्या देवाने मला काय करू नको असं सांगितलं ते समजून घेणे आणि ते न करणे. आणि त्या परमेश्वराला आठवण्यासाठी, त्या परमेश्वरानं माझ्यावर काय उपकार केलेले आहे ते उपकार जाणून घेऊन त्या परमेश्वराच्या काही लीळा आठवणे, एवढं जर तुम्हाला येत असेल तरी तुमचा ज्ञान देहच आहे. तरी तुम्ही त्या परमेश्वराच्या वाटेवर चालणारे पथिकच आहात. आणि प्रत्येक अवतारानं आपापल्या परीनं अगदी सोप्या शब्दात सांगितलेलं आहे. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी 24 गुरु केले असं म्हणतात. आता वास्तविक परमेश्वरच जीवाचे खऱ्या अर्थानं गुरु आहे. या जीवाचा जगामध्ये जर कोणी गुरु असेल तर तो एक परमेश्वरच आहे. बाकी सगळे निमित्त आहेत. कारण गुरु या शब्दाचा अर्थच असा होतो
गु या शब्दाचा मराठी भाषेमध्ये अनेक अर्थ आहेत. गु म्हणजे अंधार. गु शब्दाचा अर्थ अंधार होतो. गु शब्दाचा अर्थ अज्ञान होतो. गु शब्दाचा अर्थ घाण होतो. गु शब्दाचा अर्थ अहंकार होतो. आणि रू या शब्दाचा अर्थ होतो दूर करणे, बाजूला सारणे, परते टाकणे. अंधार हे अज्ञानाचं प्रतीक आहे आणि प्रकाश हे ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणून आमची संस्कृती आहे तमसो मा ज्योतिर्गमय. ही भारतीय संस्कृती आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाणे. पण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करता करता आम्ही एवढे आंधळे झालो. आमची संस्कृती आहे अंधारातून प्रकाशाकडे जायची. म्हणून आम्ही कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करतो. पण पाश्चात्य संस्कृती आम्ही अंगीकारली आणि आता आम्ही काय करायला लागलो, प्रकाशातून अंधाराकडे जायला लागलो. हॅपी बर्थडे मेणबत्त्या विझवायला लागलो. ज्या देशाची संस्कृती दीप प्रज्वलनाची आहे तिथंच आम्ही आता दिवे विझवायला लागलो. म्हणजेच कुठंतरी आम्ही आमच्या संस्कृतीपासून, आमच्या तत्वज्ञानापासून दूर जायला लागलेलो आहोत. मग आमच्या मनामध्ये जो अंधार आहे म्हणजे अज्ञान आहे. अंधार अशी वस्तू आहे का ती एका प्रकाशाशिवाय कशानंच दूर होऊ शकत नाही. प्रकाश कशाचा आहे तर ज्ञानाचा आहे. आणि ते ज्ञान कोणाचं आहे तर ते ज्ञान परमेश्वराचं आहे. परमेश्वराशिवाय ज्ञानाचं दातृत्व कोणीच करू शकत नाही. तो कितीही विद्वान असो, कितीही हुशार असो, कसाही असो, जोपर्यंत परमेश्वर देणार नाही तोपर्यंत ज्ञानाचं दातृत्व केल्याच जाऊ शकत नाही. कारण देवानं सांगितलेलं आहे बोध आणि बोध शक्ती ते येथूनच किंगा. छाती ठोकून सांगतात हे ब्रह्मविद्येचे नाणे मीच एक पाडू जाणे, माझ्यापासूनच देणे घेणे चराचरासी. परमेश्वरी ज्ञान फक्त परमेश्वरच देऊ शकतात. आणि परमेश्वराच्या ज्ञानानेच आपल्या मनातला अज्ञान दूर होऊन, अज्ञानाचा अंधार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश भरू शकतो. ते ज्ञान परमेश्वराचं आहे, कोण्या जीवाचं नाही. अज्ञान दूर करणारा ज्ञान परमेश्वराचं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं या जीवाचा जर कोणी गुरु असेल तर तो परमेश्वरच आहे. मग तरीही परमेश्वर अवतारही गुरु करतात. श्री दत्तात्रय प्रभू महाराज म्हणतात की आम्ही 24 गुरु केलेले आहेत. स्वामी श्री चक्रधर महाराजही म्हणतात की भाजीय गुरु मानावा. आमच्या शास्त्रामध्ये सुद्धा 24 गुरु निमित्त सांगितलेले आहे, निमित्त सांगितलेले आहे. तर हे गुरु काय तर परमेश्वर याच्यासाठी गुरु करतात की द्वापारीच्या देवांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे की यदा चरती श्रेष्ठ असतात देवे तरोजन. श्रेष्ठ प्रकारचं लोक जसं आचरण करत असतात तसं त्याच्या मागून येणारे लोक त्याचं अनुकरण करत असतात. म्हणून परमेश्वरही गुरु करतात, परमेश्वरही गुरु मानतात. म्हणून आपण गुरु करायलाच पाहिजे हा भाव तुमच्या ठिकाणी उत्पन्न व्हावा. वास्तविक जीवाचा गुरु परमेश्वरच आहे. पण तरी श्री दत्तात्रय प्रभू महाराज म्हणतात की मी 24 गुरु केलेले आहे. मग कोण्या अर्थी गुरु केले आहे, कोण्या गुरुजवळून काय शिकायचं आहे हे थोडक्यात आपण बघूया. त्या निमित्तानं जर आपल्याला काही धरता आलं तर कार्यक्रमाला आपण गेलो. आता वास्तविकता ह्या परमेश्वरी ज्ञानाच्या कार्यक्रमाची गोष्ट कशी झाली आहे. एक आमच्या शास्त्रामध्ये एक आहे कोड्यासारखं, नदी कोरडी पारधी फास घाली. नदी कोरडी ठाक आणि तरी तो पारधी काय करतो आपलं जाळं टाकतो. त्याप्रमाणे स्थिती झालेली आहे. पण असो,
श्री दत्तात्रेय महाराजांनी यदुराजाला ज्ञान दिलेलं आहे. यदुराजासी ज्ञान दिले. हा फार मोठा राजा होता यदुराजा. आणि एक दिवस हा यदुराजा फेरफटका मारण्यासाठी बाहेर निघालेला आहे. कविश्वरबासांनी फार सुंदर मांडणी केली आहे याची. वास्तविक हा विषय फार मोठा आहे. 10 दिवसाचा 15 दिवसाचा विषय आहे. 30 मिनिटाचा 40 मिनिटाचा विषय नाही आहे. पण आता दिनाचं औचित्य ते आहे म्हणून मी विषयाला हात घालतोय. फेरफटका मारायला निघालेला आहे. कविश्वरवासांनी अशी मांडणी केली. कहुनी एकी वेळी यदू निघाला विहाळी तव देखिला झाडा तळी अवधूत तो. त्या यदुराजाच्या नगरीमध्ये श्री दत्तात्रेय प्रभू महाराज गेलेले होते. एका झाडाखाली श्री दत्तात्रेय प्रभू महाराज उभे होते. जशी या यदुराजाची श्री दत्तात्रेय प्रभू महाराजावर नजर पडली, असं म्हणतात की हा यदुराजा खूप ज्ञानी होता, पण परमेश्वरी ज्ञान सोडून जसं श्रीकृष्ण देवांच्या सोबत अर्जुन होते. आणि स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात, अर्जुन सकळ सामुग्र्या सामुग्रीवंतू एक वांचून. एक परमेश्वरी ज्ञान सोडलं तर अर्जुनाजवळ सकळ सामुग्र्या होत्या, तशा या यदुराजाजवळही सकळ सामुग्र्या होत्या. हा असं म्हणतात की हा यदुराजा असं म्हणायचा का मी ज्ञानी आहो, साधूंनी मला वंदन करावं, मी साधूंना नाही करणार कारण मी ज्ञानी आहो. पण हा भावच घातक आहे. तुमच्याकडे ज्ञान कितीही असो, कितीही असो, मी ज्ञानी आहो हा भाव ज्या दिवशी आपल्यामध्ये उत्पन्न झाला त्या दिवशी आपली परमार्थिक वाटचाल थांबली म्हणून समजा. थांबली त्या दिवशी आपली परमार्थिक वाटचाल. जसा असूया सगळ्यात मोठा अडथळा आहे ना परमेश्वरी मार्गाला, तसा अहंकार हा सुद्धा अडथळाच आहे. पण हा जीव भाग्याचा होता, कन्वेचा होता. जसं त्यानं श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांना पाहिलं, घोड्याच्या खाली उडी टाकली. कविश्वरबास लिहितात, तेथ श्री चरण नमस्करिले मग पुसिले कैजी बिजे केले या नगरा माझी. त्यानं सरळ श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांचे श्री चरण धरले आणि श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांना विचारतो की तुम्ही माझ्या नगरामध्ये केव्हा आलात. आणि मग श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांचा आणि यदुराजांचा संवाद सुरू झाला. फार सुंदर संवाद आहे. असं म्हणतात की एकाहून एक प्रश्न यदुराजांनी श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांना विचारले. उदाहरण द्यायचं एखादा प्रश्न सांगतो. यदुराजे श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांना प्रश्न करतात, तुम्ही हिंडता ये सृष्टी कवने पुरुषेसी झाली भेटी जेने संसाराची दाटी उनवली एक वेळे. प्रभू तुम्ही या संसारामध्ये फिरता, तुम्हाला असा कोण पुरुष भेटला की ज्याच्या एकाच भेटीनं आम्हाला देव आवडतो. इथे जेवढे बसले आहे ना, देव आवडतो म्हणून बसलेले आहे, परमेश्वर पाहिजे म्हणून बसलेले हो. पण परमेश्वराचं होण्याची हिम्मत होत नाही. का होत नाही? त्याचं उत्तर इथं यदुराजाने दिलेलं आहे. जेने संसाराची दाटी, या संसार रूपी महासर्पानं असा काही डंख मारलेला आहे प्रत्येकाला, या संसार रूपी महासर्पाचं असं काही विष चढलेलं आहे का ते विषच उतरत नाही. त्यामुळं परमेश्वराचं होण्याची इच्छा असूनही तिकडे त्याची वाटचालच होऊ शकत
नाही. आणि तेच यदुराज दत्तात्रय प्रभू महाराजांना विचारतात का या संसाराचं विष कोणाच्या भेटीनं तुमचं उतरलं आणि तुम्ही अशा संन्यासी होऊन विरक्त होऊन निघाला आहेत? कोण पुरुष भेटला तुम्हाला की ज्याच्या एका भेटीतच संसार रूपी सापाचं विष तुमचं उतरलं आणि तुम्ही संन्यासी झालात? असे अनेक प्रश्न विचारतो. अजून एक महत्वाचा फार प्रश्न की यदुराज आहे, त्याच्याकडे सगळंच आहे, जड चेतन अमाप संपत्ती आहे, सगळे विषयाचे पदार्थ आहेत, कशाचीच उणीव नाही. आणि श्री दत्तात्रय प्रभू महाराजांजवळ काहीच नाही. पण श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या श्रीमुखावरून आनंद ओसांडून वाहतोय. तो ओसांडून वाहणारा आनंद तो राजा पाहतो आणि त्याला प्रश्न पडतो की माझ्याजवळ सगळंच आहे, कशाचीच कमतरता नाही आणि मी सुखासाठी झुरतो आहे, पण मला सुख भेटत नाही. याच्याजवळ काहीच नाही. तुम्हाला आठवत असेल, फक्त 2 ठिकाणी हेतू वेगळा वेगळा आहे म्हणून त्याचं फळ वेगळं वेगळं आहे. स्वामी श्री चक्रधर महाराज जेव्हा नांदेडला भिक्षा मागायला गेले तेव्हा स्वामी श्री चक्रधर महाराजांना पाहून त्या नांदेडच्या ब्राह्मणालाही तेच वाटलं होतं, अरे हा भिकारी, याच्याजवळ काहीच नाही पण यांच्या मुखावरून आनंद ओसांडून वाहतोय, मी एवढा धनवान, मी सुखासाठी झुरतोय. तो असूयेतून बोलला होता, हट्टे कट्टे दिसत असा, कोणाची गुरे का राखाना, आणि त्यांना आपले गुरं राखून घेतले स्वामीकडून. पण यदुराजे जिज्ञासेतून म्हणताय, त्यांनी जिज्ञासा, त्यांना प्रश्न पडलेला आहे की यांच्याजवळ काहीच नसताना यांच्याजवळ एवढा आनंद कसा? विनविखयाचा ओला कैसे न कोंभेला आनंद तुझ. का अवधूता, तुझ्याजवळ विषय पदार्थ कोणताच नाही, ना धन ना पैसा ना काही, ना गुरु ना शिष्य, काहीच नाही तुझ्याजवळ, आणि तुझ्या मुखावरून हा आनंद ओसांडून वाहतोय. हा आनंद कसा काय प्राप्त झालाय तुला? असे एकाहून एक प्रश्न, एका मागे एक प्रश्न यदुराजे श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना विचारत आहे. आणि मग या प्रश्नाचं उत्तर एकट्या यदुराजाला नाही, संपूर्ण जीव जातीला देण्यासाठी, सगळ्या जीव जातीला उत्तर देण्यासाठी श्री दत्तात्रय प्रभू महाराज यदुराजाला सांगतात. दत्तात्रय प्रभू महाराज म्हणतात की राजा ऐक, मला अनेक गुरु आहेत आणि प्रत्येक गुरुपासून मी एक काहीतरी शिकलेलो आहो. शिकलेलो आहो म्हणजे शिकण्यासारखं आहे. त्यांच्याजवळ जे आहे ते जर तुम्ही शिकला तर तुम्हीही परमेश्वराच्या जवळ जाऊ शकता, तुम्हीही परमेश्वराला आपलंसं करून घेऊ शकता. येणे अर्थी त्याला गुरु म्हणायचं म्हणून कविश्वरभास मांडणी करतात. याचे वर्तन ते तुझं मोक्ष साधन, मनोनी देवनी अवधान शिकता झाला. हे जे 24 गुरु मी केले यांच्याजवळ जे आहे ना, त्यांच्याजवळ जो गुण आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये बिना दोषाचा कोणीच नाही. बिना दोषाचा कोणीच नाही, असा एकही माणूस नाही, एकही जीव नाही की ज्याच्या ठिकाणी कोणताच दोष नाही. कारण श्रीमुखाचं सूत्र कधीच खोटं होणार नाही. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितलंय, जीव सर्व दोषाचे आळे, दोषच आहे, रोज दोषाला जन्म देणार आहे. आपल्या हातात फक्त एवढंच आहे, दोषही आहे आणि गुणही आहे माणसाजवळ. फक्त एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, पटली तर घ्या, आपल्या हातात काय आहे? जे आपल्या हातात आहे तेच आपण करू शकतो. पहा, आपण शेतीशी संबंधित लोक आहोत. कोण्याही कितीही चांगल्या शेतकऱ्याचं सोयाबीन निघालं, कोणताच शेतकरी छाती ठोकून सांगू शकत नाही की माझ्या सोयाबीन मध्ये 1 क्विंटल सोयाबीन मध्ये 100 ग्रामही माती सापडणार नाही, असं कोणीच सांगू शकत. ते जमिनीतून निघालेलं आहे, जमिनीतली काहीतरी माती त्यांना आणलेलीच आहे.
पण 100 किलो सोयाबीन मध्ये जर 1 किलो माती असेल, 100 किलो सोयाबीन आहे, 1 किलो माती आहे, आणि ते 100 किलो सोयाबीन म्हणजेच काय आहे? सोयाबीन म्हणजे गुण, माती म्हणजे दोष. गुणाचं प्रमाण अधिक आहे, दोषाचं प्रमाण कमी आहे. आणि ते सोयाबीन तुम्ही मार्केटात विकायला नेलं, 1 किलो माती त्या 100 किलो सोयाबीन मध्ये आहे, ते माती कोण्या भावात खपली? सोयाबीनच्या भावातच खपली. ते माती सुद्धा 5,000 रुपये क्विंटलनच खपली, ज्या मातीला कोणी 1 रुपया किलो नाही घेणार नाही. आता उलट झालं, मात्रा निघाला. 99 किलो माती आहे, यांच्यात 1 किलो सोयाबीन आहे. ते जर तुम्ही विकायला जा, त्या सोयाबीनले कोणी 1 रुपया किलोही घेत. दोष प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, पण आपल्या हातात आहे दोषाचं प्रमाण कमी करून गुणाचं प्रमाण वाढवणं. दोषाचं प्रमाण कमी करून जर आपण गुणाचं प्रमाण वाढवलं तर परमेश्वराच्या दुकानात आपले ते आपण कमी केलेले दोषही सोयाबीनच्याच भावात खपणार आहे. ते आपल्या हातात आहे. म्हणून ज्याच्याकडून जे घ्यायचंय ते चांगलं घ्यायचंय, वाईट घ्यायचं नाही. श्री दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु सांगितले. म्हणे राजा ऐक मज गुरु असती अनेक, प्रत्येकापासून एक एक मी शिकता झाला. कोणते आहेत ते 24 गुरु? सांगता येईल का कोणाले? सलग जर 24 सांगितले कोण तर त्यांचा सत्कार. सलग 24. मी इकडे खाली बोलतो बरं, इकडे नाही बोलत. सलग जर 24 सांगितले कोणाचा सत्कार. आपल्याजवळ शालय आहे, सांगतं का कोणी? नाही सांगत. मग आता यांच्याकडून आपल्याकडून आपल्या वेळात जेवढं झालं तेवढंच बघू आपण. तुम्हाला काही मी ताट करत बसवणार नाही. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी जे 24 गुरु सांगितलेले आहे, त्या 24 गुरु मध्ये पहिले 5 महाभूतच सांगितलेले आहे. पृथ्वी पवनु आकाश जळ हुतासनु कुमोद बंधू भानू कपोता अजगरू. पहिला गुरु पृथ्वी, ज्या पृथ्वीवर आपण राहतो. या पृथ्वीजवळून काय शिकायचंय? असं काय आहे या पृथ्वीजवळ शिकण्यासारखं का ते जर आपण शिकलो तर आपण परमेश्वराला प्राप्त करून घेऊ शकतो? म्हणून पृथ्वीजवळचा गुण श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी सांगितलेला आहे की या पृथ्वीजवळ काय आहे ते जर आपण आपल्या जीवनात आत्मसात केलं तर आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. म्हणून सांगतात सर्वांगी विदरती भूते परी पृथ्वी कैच न सांडी धैर्याते तैसे देहांत पातले आई धर्माते न मोकली मी. या पृथ्वीवर कोणी बॉम्बस्फोट करतं, कोणी खड्डे खोदतं, कोणी काही करतं, कोणी काही करतं. काय काय कोण काय करते, सर्वांगी विदरती भूते. पण हे पृथ्वी कधीही आपलं धैर्य सोडत नाही. तसं देह जाण्याची जरी वेळ आली तरी माकोड्याचे नि दृष्टांते. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जाणकार पोथी ऐकणारे लोक आहे. दृष्टांत माकोड्याचा. त्या माकोड्यानं एकदा पकडलं मग तुम्ही त्याला कितीही काढायचा प्रयत्न केला तो माकोडा अर्ध्यातून तुटून येईल पण तो सोडत नाही. तसं माकोड्याची नि दृष्टांते. आपला धर्म आपण कधीच सोडू नये. हा गुण कोणाजवळून शिकण्यासारखा आहे तर पृथ्वीजवळून शिकण्यासारखा आहे. पृथ्वी जसं आपलं धैर्य कधीच सोडत नाही तसं आपण आपला धर्म कधीही सोडू नये. आणि हे जास्त करून महिलांच्या ठिकाणी प्रामुख्यानं आहे. आता आम्ही पुरुष लोक सांगतात देवानं सांगितलं बाया कशा आहेत तर, परंतु देवानं ते गुण रूपानं सांगितलं. स्त्रिया हट्टी आहेत हे दोष रूपानं सांगितलं नाही, गुण रूपानं सांगितलेलं आहे. कोण्या अर्थी गुण?
या माणसावर जर एखाद्या वेळेस एखादं संकट आलं ना आणि वेळेच्या आत जर त्याला परमेश्वराकडून सहाय्य झालं नाही तर याला धर्म सोडायला वेळ लागत नाही. काय पाहिलं म्हणते देवानं माझ्या इकडे. मग पण एकदा जर स्त्रीनं धर्मबुद्धीनं परमेश्वर धरला, अशा संकटाच्या माळकाच्या माळिका जरी तिच्यावर चालून आल्या तरी ते डगमगत नाही, ते धर्म सोडत नाही. हा तिचा आग्रह आहे, हा तिचा हट्ट आहे. गुणरूपानं सांगितलेलं आहे, पण आम्ही त्याला दोषरूपानं बोलतो, ती गोष्ट वेगळी. हा गुण कोणाकडून शिकायचा आहे? होतं आमचं. ज्यावेळेस आम्हाला काही अडचण असतं, ज्यावेळेस काही तुमच्यावर एखादी परिस्थिती असते, तेव्हा आम्हाला वाटतं परमेश्वरानं आम्हाला सहाय्य करावं, पण परमेश्वर त्या सहाय्य होताना दिसत नाही. मग आम्ही डगमगायला लागतो. तिथं विषय व्यवस्था करायला पाहिजे. डगमगून जाऊन धर्म सोडून न देता विषय व्यवस्था करायला पाहिजे की हा माझा परीक्षेचा काळ आहे. आणि परीक्षेच्या काळामध्ये वर्षभर ज्या शिक्षकानं घसा फाडू फाडू शिकवलं, तो शिक्षक पेपरच्या दिवशी बोलत नाही. आज माझा परीक्षेचा काळ आहे, फक्त माझी परीक्षा घेणं सुरू आहे. अशी विषय व्यवस्था आपल्याला करता आली पाहिजे. हे पृथ्वीजवळून शिकण्यासारखं आहे की काहीही झालं तरी धर्म सोडू नये. दुसरा गुरु वारा सांगितलेला आहे. तर या वाऱ्याकडून काय शिकण्यासारखं आहे? तर वाऱ्याकडूनही शिकण्यासारखं आहे. आता आपण इथं बसणारे बरेच जे गृहस्थ आहे आणि आम्ही साधू लोक आहोत, तर वारा जसा एका परमेश्वराशिवाय कोणाचाही आधार आश्रय धरत नाही. वारा हा परमेश्वराच्या आश्रित आहे, याला प्रमाण आहे. कसं प्रमाण आहे? एक दिवस स्वामी श्री चक्रधर महाराज आणि माहीमट्ट जात होते. दोन मत आहे. कोणाचं मत आहे डोमेग्रामी, कोणाचं मत आहे बेलोपुरी. अचानक जोराचा वारा सुटला आणि माहीमट्ट म्हणतात स्वामींना, तत्किमोस्से. स्वामी उत्तर देतात, ततन्यवस्से. तत्किमोस्से ततन्यवस्से, तत्किमोस्से ततन्यवस्से, तत्किमोस्से. ते येथीची या प्रवृत्ती. बस एवढाच संवाद होतो आणि माहीमभट्टाला संपूर्ण देवता चक्र समजून जातं. मग याच्यात प्रमाण कसं? तर माहीमभट्टांचा प्रश्न होता, हा जो वारा सुटलेला आहे हा वारा कोणाच्या अधीन आहे? स्वामींचं उत्तर होतं, ततन्यवस्से, आनव देवतेच्या अधीन आहे. माहीमभट्टाचा प्रश्न होता, आनव देवता कोणाच्या अधीन आहे? स्वामींचं उत्तर होतं, महानव देवतेच्या अधीन आहे. महानव देवता कोणाच्या अधीन आहे? शाक्ते देवतेच्या अधीन आहे. शाक्ते देवता कोणाच्या अधीन आहे? शांभव देवतेच्या अधीन आहे. आणि शांभव देवता कोणाच्या अधीन आहे? स्वामी म्हणतात, ते येथीची या प्रवृत्ती आमच्या अधीन आहे. म्हणजेच पर्यायानं वाराही परमेश्वराच्या अधीन आहे. तो वारा जसा एका परमेश्वराशिवाय कोणाचाच आश्रय धरत नाही, तसं जो परमेश्वराचा साधक आहे त्या परमेश्वराच्या साधकानं एका परमेश्वराशिवाय कोणाचाही आश्रय धरू नये. त्यांना आश्रय फक्त परमेश्वराचाच धरावा. हे कोणाकडून शिकण्यासारखं आहे? तर हे वाऱ्याकडून शिकण्यासारखं आहे. त्यानंतरचा गुरु अग्नी आहे. या अग्नीकडून तर फार काही शिकण्यासारखं आहे. मी पहिलेच सांगितलं, हा अर्ध्या एका घंटाचा विषय नाही आहे, पण एक 5 गुरु म्हणून मी सांगायचे म्हणून घेतले. आज महानुभावांचे अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत. काय प्रश्न आहे, काय समस्या आहेत? आज स्थिती अशी आहे आमची. आता आम्ही एक चांगले विरक्त दादा आहेत, जयश्वनी दादा म्हणून, त्यांच्यासोबत अटनाला होतो. त्यांनी एक गोष्ट सांगितली आम्हाला. म्हणे, मी नांदेडला गेलोय
काही काम होतं, खिशामध्ये पैसे होते. एक 10-12 पोरांचं टोळकं बसलेलं होतं स्टेशनच्या बाहेर. त्यातलं एक पोरग उठलं, समोर आलं, मला म्हणते म्हणे दादा जरा इकडे या. म्हटलं काय रे बाबा? नाही नाही इकडे या. अरे इथं सांग ना काय करायचं. मला भीती वाटायला लागली म्हणे की मला माझ्या खिशात पैसे आहे ना, अनोळखी माणूस मला बाजूला बोलवतोय, पण त्याला दाखवता येत नाही, मी घाबरलेलो. इकडे या. असं करत करत त्यानं बऱ्याच दूरपर्यंत एकट्यात नेलं. आणि मग तिथं गेल्यावर म्हटलं म्हणे दादा दंडवत, मी उपदेशी आहो. स्थिती हे आहे की आमच्या तरुणाला आज स्टँडवर, रस्त्यावर मित्रा देखता आपल्या गुरुला दंडवत करण्याची लाज वाटते. केलाय पा विचार करा. तुमच्या महाराष्ट्रात महानुभावापेक्षाही कमी सरदारजी आहे, पण मोटरसायकलवर जर क्रॉस झाले तर सत श्री अकाल करायला ते शरमत नाही. रामरामवाले शरमत नाही, सलामवाले शरमत नाही, पण आम्हाला मात्र शरम लागते. यदा कदाचित जर घरात देवपूजा करत असेल आणि त्याचा बाहेरून मित्र आला असेल तर आईला सांगतो, आई त्याला तिकडेच थांबव, मी आलोच. चुकून जर एखाद्या धार्मिक कार्यक्रमात गेला, मित्राचा फोन वाजला, तो सांगत नाही मी मंदिरात आलोय, जरा कामात आहो, नंतर फोन करतो म्हणते. तुला का रे बाबा? लपून काय केलं जातं? लपून चुकीच्या गोष्टी केल्या जातात, लपून पाप केलं जातं. मग तो धर्माचरण करतो म्हणजे पाप करतोय का? धर्माचरण करतोय म्हणजे काही चूक करतोय का? का लपवतो तू स्वतःला? एकाच क्लासमध्ये 3-3 वर्ष शिकणाऱ्या पोरांना माहित नसतं हा उपदेश आहे, हा उपदेश आहे. एकाच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या माणसांना माहित नसतं की आपल्या ऑफिसमध्ये दुसरा उपदेश आहे. म्हणजेच आम्ही आमचा धर्म लपवतो. का लपवतो? याच्या मागचं कारण काय आहे? आज जो उठतो तो मानभावालाच बोलतो. बाकी कोणत्याही धर्माबद्दल बोलण्याची कोणाची हिंमत नाही, पण जो उठतो तो मानभावाला. आम्ही नेहमी कोणत्याही डायसवर, इथल्याच आता इथं तर नाही, कुठल्याही डायसवर मानभावाविषयी खरंच कोणाला काही प्रश्न असतील ना, मग तो कामाले भेला मानभाव झाला असो, का मानभावाचं तोंड पाहिल्यानं काम होत नाही असो, का मानभाव गोटे डोक्याला लावते असो, का देवतेचा प्रसाद खाल्ल्यानं मानभावाचं पोट दुखते असो, कोणताही मानभावाविषयी प्रश्न असो, त्यांनी समोर यावं. समोर यावं. गॅरंटीनं तीन उत्तर देतो. पहिल्या उत्तरात, कारण डायरेक्ट पेंट मारण्यात अर्थ नाही, पोपळे पकडते निघून जाते. पहिल्या उत्तरात साईन पेपरनं भीत घासून देऊ, दुसऱ्या याच्यात प्रायमर मारू आणि तिसऱ्या याच्यात पेंट मारू, गॅरंटीनं. पण हे जे बाळकडू आमच्या तरुणाला भेटायला पाहिजे, हे बाळकडू कधी भेटलं असतं? जर दत्तात्रय प्रभूंनी सांगितलं अग्नीला गुरु कर, आणि अग्नीला जर आम्ही गुरु केलं असतं तर आमच्या वाटेला कोणीच गेलं नसतं. दत्तात्रय प्रभू महाराज म्हणतात, अग्नीच्या ठिकाणी तेज आहे आणि दाहकता आहे. त्या तेजामुळं ते अन्न शिजवून देते, त्याच्यामुळं त्या अग्नीला कोणी टाळूही शकत नाही. आणि तिच्या ठिकाणी दाहकता आहे, त्यामुळं चटकाही देऊ शकते, त्याच्यानं ते तिच्या कोणी वाटेलाही जात. तसं ज्ञानाचं तेज तुम्ही तुमच्या ठिकाणी बाळगा, कोणीही तुमच्या वाटेला जाणार नाही. येईल तर माणुसकीनं 2 प्रश्न घेऊनच येईल, पण ते ज्ञानाचं तेज आम्ही बाळगलं नाही. ते ज्ञानाचं तेजच आम्ही विसरून गेलोय. आम्हाला फक्त एवढंच माहित आहे, आमच्या गुरुजीनं सांगितलं होतं प्रसाद खाऊ नये. पण का खाऊ नये? ज्यानं उपदेश घेतला त्यालाही माहित नाही, त्याच्या मायलाही माहित नाही, त्याच्या बापालाही माहित नाही. आणि खरंच जर तुम्हाला वाटते याचं नुसतं धार्मिक नाही, याचं वैज्ञानिक कारण सुद्धा आहे, सायन्सवर सिद्ध होणारं कारण आहे. खरंच कोणाला वाटतं समजून घ्यायचं आहे तर नंतर मला परत भेटा, वैज्ञानिक कारण वैज्ञानिक पुराव्यासहित देऊन सिद्ध करून दाखवेन.
आणि ही अग्नी अजून काय शिकायचं आहे तर अग्नी जसं कशाचाही संग्रह करत नाही तसं जो परमेश्वराचा साधक आहे त्यानंही कशाचा संग्रह करू नये. आता हे सांगताना आम्हाला थोडंसं आमची जीभ अंदर बाहेर ओढते. स्थिती अशी झाली आहे, अरे सगळं नाशिवंत आहे, हो सगळं नाशिवंत आहे, काही सोबत न्याय लागत नाही, कफन को जेब नाही होते. भाषण देणारा बाबा एका व्याख्यानाचे 2 लाख मागतो, अशी गोष्ट झाली आहे. पण दत्तात्रय प्रभूंनी मात्र अग्नीला गुरु करताना हेच सांगितलेलं आहे. कशासाठी तर ती अग्नी जसा कशाचाही संग्रह करत नाही. जर आग लागली गवताच्या गंजीला तर ती असं म्हणत नाही अर्ध गवत आता पेटू अर्ध उद्यासाठी शिल्लक राहू दे, नाही, ती कशाचा संग्रह करत नाही. पृथ्वी वारा पृथ्वीपासून धैर्य शिकायचं आहे. कोणत्याच परिस्थितीत आपल्याला आपला धर्म सोडायचा नाही. वाऱ्यापासून एका परमेश्वराशिवाय कोणाचाच आश्रय घ्यायचा नाही. आधार तो परमेश्वराचाच. काय उपकार आभार मानायचे ते परमेश्वराचेच. आमचं अजून कुठेतरी गणित चुकतं. आम्ही परमेश्वराचे आभार सोडून धार्मिक आहो आम्ही, पण दुसऱ्याचेच आभार मानायला लागलो. आमच्यासारखा कोणीतरी येतो बोलणारा 4 दिवस शिकवतो, त्या 4 दिवस शिकवणाऱ्याचेच आभार मानतो. आम्ही विसरून जातो की आम्हाला जे ज्ञान दिलं ते परमेश्वरानं दिलं. आभार परमेश्वराचे मानायला पाहिजे. कारण आमच्या शास्त्रात असं सांगतं की आपण जर जीवाचे आभार मानायला लागलो तर परीस दिधला तयाचा तोषू नाही, लोह दिधला तयाचा तोषू. लोखंडाचं सोनं करणारा परीस ज्यानं दिला त्याचे आभार नाही, लोखंड ज्याला दिलं त्याचा आभार. आभार कोणाचे मानायचे? परमेश्वराचेच मानले पाहिजे. एका गावात एक असाच भागवत सप्ताह होता आणि त्या भागवत सप्त्यामध्ये एक बाई रोज जायची. आता त्या बाईला आहे ना, गरीब घरची होती बिचारी, त्या बाईसाठी आहे ना तिच्या नवऱ्याने एक दिवस नथ करून आणली. आता नवऱ्याचं कौतुक लय असते बायकांना. मग तिला काय वाटलं की या बाबानं विचारलं पाहिजे, बाबा हे बाई हे नथ कोण आणली, मग मी माझ्या नवऱ्याची स्तुती करीन. म्हणून तिनं 2, 4, 5 वेळ प्रयत्न केला बाबाला नथ दाखवण्याचा, पण बाबा आपला भक्तिरसात तल्लीन होऊन आपलं कीर्तन करतोय. शेवटी कीर्तन संपलं. मग तो बाई म्हणते बाबाला, काय बाबा तुम्ही तर काही विचारतही नाही, नथ गीत. अच्छा अच्छा नथ आणली तू आज? म्हणते बाई कोण आणली हो? म्हणते मग येईना आणली ना. येईना आणली ना म्हटलं आणि तिचं नवरा पुराण सुरू झालं. एवढी स्तुती करायला लागली नवऱ्याची, एवढी स्तुती करायला लागली. मग तो बाबा म्हणतो, बाई ज्यानं 3 पैशाची नथ दिली त्याचं एवढं कौतुक करतं, आणि त्या नथ घालायला ज्यानं नाक दिलं त्याचं कौतुक केलं होतं कोण्या दिवशी? ते नाकच नसतं तर नथीचं काय? नथीचं कौतुक करू नका. कौतुक नाक देणाऱ्याच करा. त्यानंतर एक पाणी गुरु सांगितला. या पाण्यापासून थोडक्यामध्ये काय शिकण्यासारखं आहे? पाण्याला का गुरु करावं? तर पाणी जसं स्वतः स्वच्छ निर्मळ असून अनेकाला स्वच्छ निर्मळ करणार आहे. स्वतःही ते स्वच्छ निर्मळ आहे मुळात, आणि त्या पाण्याच्या संपर्कात जो कोणी येतो ना त्यालाही ते स्वच्छ निर्मळ करतं. त्याप्रमाणे साधकानं जो परमेश्वरी साधक आहे, परमेश्वरी ज्ञान मार्गाचा साधक आहे, त्यानं आपण स्वतःही स्वच्छ निर्मळ राहावं आणि आपल्या संपर्कात जो कोणी येईल त्यालाही काय करावं? स्वच्छ करावं, निर्मळ करावं. हा गुण घेऊन पाण्यापासून शिकण्यासारखा आहे. म्हणून पाण्याला गुरु मानलेला आहे. असे पंचमहाभूत असे 24 आहे. फार मोठा आख्यान आहे ते काही थोडक्या काळातलं नाही. पण यातला आपण काही एक जरी घेऊ शकलो की परमेश्वर जर आपल्याला हृदयी सामायचा आहे तर आपल्याला अनुसया व्हायचा आहे. कोणाचाही द्वेष, कोणाचीही असूया करायची नाही. एवढा जरी निश्चय आपण केला आणि 10 मिनिट जरी तो टिकला,
माहिती आहे मला 11 मिनिटाला तुटणार आहे, पण 10 मिनिट जरी टिकला तर खऱ्या अर्थानं आपण दत्त जयंती साजरी केल्याचा लाभ आपल्या पदरात पडणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आपल्याला परमेश्वराकडून खूप काही पाहिजे, पण जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे ती गोष्ट ज्या पद्धतीनं जिथं गेल्यावर प्राप्त होणार आहे ना, ते गोष्ट तिथं गेल्यावरच प्राप्त होते, त्याच्या अगोदर ती प्राप्त होत नाही. तुम्हाला जर वाटतं की परमेश्वर मला भेटला पाहिजे, परमेश्वर मला भेटला पाहिजे, तर परमेश्वर भेटला पाहिजे असं जर वाटत असेल तर ज्या स्टेशनवरून परमेश्वर भेटतो त्या स्टेशनवर तुम्हाला जावं लागेल. त्या स्टेशनवर गेल्याशिवाय परमेश्वर भेटत नाही. आमचं काय झालं, एक फकीर असतो आणि त्यानं ऐकलं की आग्र्याला फार सुंदर ताजमहाल आहे आणि आपल्याला तो ताजमहाल पाहायचा आहे. जुना काळची गोष्ट, तो रेल्वेमध्ये बसला आणि त्याला रेल्वेमध्ये बसताना सांगितलं होतं का सकाळी आग्रा स्टेशनला गाडी जाते. आता तो बसला, जुना काळ, सकाळी 5 वाजताच्या सुमारास आग्र्याच्या अगोदर काहीतरी झाशी ग्वाल्हेर कोणतं तरी स्टेशन, आणि त्या स्टेशनवर एका जणानं रेडिओ चालू केला आणि त्या रेडिओवर अनाउन्सिंग झाली, ये आकाशवाणी का आग्रा केंद्र आहे. याच्या कानावर पडलं हे आकाशवाणी का आग्रा केंद्र आहे. याला वाटलं आग्रा आला, मग उतरला तो तिथंच. उतरला, स्टेशनच्या बाहेर गेला, थोडासा अंधार होता. एका रिक्षावाल्याला म्हणून मला ताजमहाल पाहायचा आहे. रिक्षावाल्याच्या लक्षात आलं, बकरा भेटला. मग तो रिक्षावाला म्हणे 100 रुपये लागतील. म्हणे ठीक आहे, देतो 100. मग त्या रिक्षावाल्याने 100 रुपये घेतले, 2 गल्ल्या फिरवल्या, 3ऱ्या गल्लीच्या तोंडावर सोडून दिलं. म्हणे या गल्लीतून जाय, पुढे ताजमहाल आहे. पुढे दिवसभर फिरत बसला, पण त्याला काही ताजमहाल दिसला. ताजमहाल पाहायचा आहे तर आग्रा स्टेशनला जावं लागेल. तसं तो परमेश्वर जर पाहिजे असेल तर तो परमेश्वर ज्या स्टेशनवरून भेटतो त्या स्टेशनपर्यंत जावं लागेल. आणि तेच श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी एवढा मोठा 4ही युगी अवतार स्वीकारून, सृष्टीपर्यंतचा नित्य अवतार स्वीकारून ब्रह्मचर्य राखलेलं आहे. आपण जरी संसारात पडलो असलो तरी तो परमेश्वर आपल्याला व्हावा असं जर वाटत असेल तर आयुष्याच्या आपल्या जबाबदाऱ्या संपल्यावर तरी ज्यावेळेस आपला अंतरात्मा आपल्याला कधीतरी आवाज देतो त्यावेळेस तरी त्या परमेश्वराकडे जायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात ज्याला 2-4 निरोप आलेले आहे त्यानं तरी विचार करायला पाहिजे का मी कोण, कुठून आलो, कशासाठी आलो, कोण पाठवलं, कशासाठी पाठवलं, ज्याच्यासाठी पाठवलं ते मी केलं काय, मला कुठं जायचंय, माझ्या जीवनाचं ध्येय काय होतं. मला अध्यात्म आणि उपजीविका सांगितली होती, मी उपजीविकेतच जन्म घालवला, अध्यात्माकडे मी खरंच लक्ष दिलं काय. तर जे ठीक आहे, जे तरुण अवस्थेत आहे, परंतु ज्यांना 2-4 निरोप आलेले आहे, 2-4 निरोप म्हणजे काय हे एक लक्षात घ्या. मला दिलेल्या वेळातले 7 मिनिटं शिल्लक आहे, मी दिलेल्या वेळात संपवतो माझं. दोन चार निरोप आलेले आहे, त्यांनी लक्षात घ्या म्हणजे नेमकं काय. परमेश्वर पाहिजे असेल, अनंता जन्मी अनंता सृष्टी जे अनंत पापाचे डोंगर रचून ठेवलेले आहे त्या नरकापासून वाचायचं असेल तर परमेश्वराला शरण गेल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, कोणताच नाही.
आणि त्या परमेश्वराकडे जाण्याची एक वेळ आहे. मी छप्पनी बिप्पनी सांगत नाही. परमेश्वराकडे जाण्याची एक वेळ ती आहे जोपर्यंत पहिलं तर तुमच्या अंतरात्म्यातून आवाज येऊ द्या की एक बाप म्हणून माझं जे कर्तव्य होतं ते मी पूर्ण केलं. एक नवरा म्हणून माझं जे कर्तव्य होतं ते मी पूर्ण केलं. एक बायको म्हणून माझं जे कर्तव्य होतं ते मी पूर्ण केलं. एक आई म्हणून माझं जे कर्तव्य होतं ते मी पूर्ण केलं. आता मी कुणाच्या जन्माला पुरू शकत नाही. आता मला माझ्या जीवाचं पाहणं गरजेचं आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणात तरी मी माझ्या जीवाचं काहीतरी भलं करून घेण्याचा प्रयत्न करीन, असं ज्याच्या अंतर्मनातून आवाज येतं. आणि तो येतच नसेल तर थोडं लक्ष द्या. आपल्याला 2-4 निरोप आलेले असतात. एका फार श्रीमंत माणूस असतो आणि त्याची योगायोगानं दोस्ताना ना यमासोबत होते. मग तो श्रीमंत माणूस त्या यमाला काय म्हणतो, पायगड्या मरा तर सगळ्यालाच लागतं. यम म्हणे हो ते तर कोणालाच चुकलं नाही आजपर्यंत, पण म्हणे आता आपला दोस्ताना आहे ना, तू एक काम कर. म्हणे सांग काय काम. म्हणे मला तू जेव्हा घ्यायला येशील ना त्याच्या फक्त 2-4 वर्ष अगोदर निरोप देजो का बा 4 वर्षांना मी तुला न्यायला येणार आहो, म्हणजे मायले जे काही व्यवहार आहे ते सगळे मी तयार करून ठेवन, यायला तयार राहीन. यम म्हणे ठीक आहे बाबा, आता आपला दोस्ता नाही तर करन तुझं तेवढं काम. आणि असं ठरलं. मग हा बिनधास्त झाला की आता आपल्याला 2-4 वर्ष अगोदर निरोप येतेच आपल्या दोस्ताचा. मग आपण आपली सगळी व्यवस्था करून ठेवू. आणि एक दिवस अचानक तो यम आला. म्हणे शेठजी चला. म्हणे असं कसं चला, आपलं काय ठरलं होतं, अगोदर 2-4 वर्ष अगोदर तू निरोप देशील आणि मग येशील. यम म्हणे मी निरोप दिले. तो म्हणे नाही मला एकही निरोप नाही भेटला. म्हणे मी दिले. तो म्हणे दिले नाही. यम म्हणे पाय तुमच्या माणसाचा पेक्षा आमचं थोडंसं उलट असतं. म्हणे कसं काय. म्हणे तुम्ही माणसं कोणाला काही निरोप द्यायचा असेल तर पांढऱ्या कागदावर काळ्या शाईनं लिहिता. म्हणे हो तुम्ही पांढऱ्या कागदावर काळ्या शाईनं लिहिता आणि निरोप देता. म्हणे हो. म्हणे आमचं उलट आहे, आम्ही काळ्या कागदावर पांढऱ्या शाईनं लिहितो. ज्या दिवशी तुझ्याले काळे केस पांढरे झाले त्या दिवशी मी पहिला निरोप पाठवला होता. आता तो डाय लावून लपवलं त्याला मी काय करू. तो निरोप तो डाय लावून लपवला त्याला मी काय करू. असे 1 नाही 4 निरोप पाठवले. सुरकुत्या पडल्या अंगावर दुसरा निरोप होता त्यालाही तो नाना प्रकारचे लोशन घोसले. असे 2-4 निरोप ज्याला आले आहे. आणि जोपर्यंत घरचे पोरं सुना दीक्षा घेऊ नका म्हणतात तोपर्यंत दीक्षा घेणे अर्थ आहे. कारण काहीतरी त्याग आहे, काहीतरी त्याग केला तुम्ही, कशाचा तरी त्याग केला परमेश्वरासाठी. आता तुम्ही त्यागी लोक आहात सगळे समोर बसलेले. आमच्यापेक्षा तुमचा त्याग मोठा आहे. तुमच्यासोबत काय बोलावं आहे का नाही. जेवढे गृहस्थ लोक इथं बसले आहे तुमचा त्याग आमच्यापेक्षा मोठा आहे की नाही. हा अरे कोणी तर बोला बरं. एक माझा साधा प्रश्न आहे, साधूचा त्याग मोठा की गृहस्थाचा त्याग मोठा. हा यांचं उत्तर आहे साधूचा. अजून कोणाचं काही आहे काय. आणि जर तुम्हाला सिद्ध करून दिलं की आमच्या त्यागापेक्षा तुमचा त्याग मोठा आहे, जर सिद्ध करून दिलं तर देता का दीक्षेची सुपारी. दीक्षा कुठेही घ्या, असं नाही बा आमच्याजवळ घेतली पाहिजे. कोणाच्याही ट्रॅक्टरनं वावर पेरा, फक्त वावर पडीत ठेवू नका. जर सिद्ध करून दिलं इथंच याच क्षणात याच बैठकीत का साधूच्या त्यागापेक्षा तुमचा त्याग मोठा आहे, हे जर सिद्ध करून दिलं तर कोण देते दीक्षेची सुपारी. बोला. कधी असंही काही नाही का उद्याच घ्या म्हणून. आहे कोणाची हिंमत. पहा कसं आहे, अशी कथा आहे ते.
आणि त्या परमेश्वराचं झाल्याशिवाय या नरकमय यातनेतून आपण सुटणार नाही। जोपर्यंत संसारात राहायचं आहे तोपर्यंत पंचमहाभूतातला 5वा गुरु सांगतो एका मिनिटात आणि संपवतो, आकाश। या आकाशाकडून काय शिकण्यासारखं आहे? मेघाचे निझळपे आकाश काहीच न लिंपे, तैसा काळ गुणीही न सिंपे योगी यातो। हे आकाश ढगाच्या संगतीनं राहतं, ढगामध्ये राहतं, ढगाच्या संगतीनं राहतं, पण ढगासोबत आपला रंग ते कधीही बदलवत नाही। ढगाच्या संगतीचा त्या आकाशावर काहीच फरक पडत नाही। तसं समाजात राहत असताना तुम्हाला अनेक प्रकारच्या लोकांसोबत राहावं लागतं, अनेक लोकांची संगत करावी लागते। तुमच्या संगतीनं तो सुधारला तर चांगलंच, पण कमीत कमी त्याच्या संगतीनं तुम्ही तरी बिघडू नका। हे कोणाकडून शिकायचं? तर हे आकाशाकडून शिकायचं। याच्यासाठी आकाशाला गुरु मानलं। कोणाला सुधारायचा जर प्रयत्न करायचा असेल ना, तर पहिले आपली ताकद पहा, आपली ताकद किती आहे। आपली ताकद असेल तर सुधारायचा प्रयत्न करा, आपली ताकद पुरत नसेल तर वेंकूची शिकवण करू नका। टीव्हीवर मागे एक कार्यक्रम आला होता वेंकूची शिकवण म्हणून। ती वेंकूची शिकवण म्हणजे काय? एक फार मोठा श्रीमंत माणूस असतो, त्याचा एक वाया गेलेला नातू असतो, वय वर्ष 18, इयत्ता 2री, 18 वर्षाचा पण 2ऱ्या वर्गात। मग त्या गावात एक मास्तर येतो नवीन, पोरगाच असतो आणि एवढा प्रामाणिक असतो, धार्मिक असतो, खूप प्रामाणिकपणे शिकवतो। त्याचं नाव होऊन जाते सगळ्या शाळेत, सगळ्या शाळेचा निकाल चांगला येतो। मग याचा आजोबा जातो त्या मास्तर जवळ, म्हणे का रे बाबू किती पोराले शिकवतो? म्हणे 50। म्हणे पगार किती भेटते? म्हणे 5000। किती तास शिकवतो? म्हणे 6 तास। म्हणे मग मला एक नातू आहे राजा 2रीत, त्याला फक्त 1च तास शिकव, फक्त 2री पास कर, मी तुला एकटाच 5000 रुपये महिना देतो। आता पैसा होय तो कोणाला नाही पाहिजे। मग यानं वेंकूची शिकवण चालू केली। आता 18 वर्षाचा वेंकू, 6व्या वर्षी नाव टाकलं, 6 वर्ष पहिलीत गेले, 6 वर्ष 2रीत गेले। अतिशय श्रीमंत माणसाचा नातू। आता पहिला दिवस कसा तरी काढला वेंकूनं, 2ऱ्या दिवशी बसला। आता 2ऱ्या दिवशी काही झालं नाही वेंकूले शक्क। वेंकूनं मागं हात टाकला, खिशातली तंबाखाची डबी काढली, चुना काढला, घोटणं सुरू। मास्तर म्हणे वेंकू तू तंबाखू खात रे? म्हणे मग भाऊसाहेब काय होते त्याले? अबे खाऊ नये, बेकार असते। म्हणे भाऊसाहेब तुम्ही खाल्ला कैसा? म्हणे नाही राजा म्या नाही खाल्ला। मग तुम्हाला कसं काय माहित बेकार असते म्हणून? नाही लोक सांगते ना। भाऊसाहेब तुम्हीच सांगता ना म्हणे का कानापेक्षा डोळ्याचं खरं। मग तुम्हाला दिवसभरात किती माणसं भेटते तंबाखू खाणं बेकार आहे सांगणारे? म्हणे 1-2। आणि खाणारे किती दिसते? म्हणे 5-50। मग आता 5-50चं खरं का 1-2चं खरं तुम्हीच सांगा। हो म्हणे राजा तुझ्यालाही बरोबर आहे। मग तुम्ही एक काम करा म्हणे गुरुजी, पहिले थोडासा खाऊन पहा, मग त्याच्यात काय बेकार आहे हे मला सांगा। हा म्हणजे राजा बरोबर आहे तुझ्याला, मग दे थोडंसा। मग पहिल्या दिवशी थोडासा घेतला अंकू जवळचा। 8 दिवस गेले, 8 दिवसानं गुरुजीच सांगते अंकुले अंकू 1-2चं घेतो मटेरियल। असा गुरुजीचा अंकू होता कामा। कोणाला सुधरवताना तो न सुधरता आपणच त्याच्यात फसून जाता कामा नाही। हे दत्तात्रय प्रभूनं आकाश गुरुतून सांगितलेलं आहे। ते 5 भूत 5 गुरु मी तुम्हाला वेळेअभावी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला। यातलं सार फक्त एवढंच घ्या दत्त जयंतीनिमित्तानं की कोण्याच परिस्थितीत धर्म सोडायचा नाही। कोणतीही परिस्थिती येऊ, नाकातोंडात पाणी जाईल, पण परमेश्वर सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही। एका परमेश्वराशिवाय दुसरा कोणाचाही आश्रय घ्यायचा नाही। परमेश्वरी ज्ञानाचा प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचं, आपलं स्वतःचं जीवनचरित्र निर्मळ ठेवायचं, अनेकालाही निर्मळ करायचा प्रयत्न करायचा आणि कोणाच्याही संगतीनं आपण बिघडून जाऊ नये। एवढं जरी दत्तात्रय प्रभूच्या शिकवणीतून आपण घेतलं तरी दत्त जयंती साजरी केल्यासारखी होईल। श्री दत्तात्रय प्रभू महाराज तुम्हाला ती बुद्धी देवो, ते धर्माचरण तुमच्याकडून करून घेवो।
अशी त्या श्री दत्तात्रय प्रभू महाराजाकडे प्रार्थना करतो आणि मला जे काही 2 शब्द मांडता आले ते संपवतो. दंडवत प्रणाम. फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहे. त्या दिवशी जीवनातील अनेक गैरसमज दूर होतील आणि हे गैरसमज दूर करण्याकरता सत्संग आहे. बाबा हे निश्चित आहे की आपण दत्त जयंतीनिमित्त दत्त प्रभूच्या कार्याची चरित्राची माहिती देत असताना मानवाच्या मनामध्ये जे गुरफटलेले वेलू आहे ते वेलू काढून हा माणूस धर्मकार्याकडे कसा वळेल आणि हे कार्य करण्याचं काम आज माणूस करू शकत नाही तर परमेश्वराचे प्रेषित म्हणून आपण करतात, ज्यांना मी संत महंत म्हणतो. आणि त्यामुळेच या सत्संगाच्या माध्यमातून आम्हा मानवाच्या मनामध्ये असणारा किंतु परंतुचा हा कचरा दूर करण्याचं काम आपण करतो. बाबा आज ते आपण या ठिकाणी सुंदर अशा वेली पुष्पातून विचार पुष्पातून या ठिकाणी आपण सादरीकरण केलं. आम्हाला ते समजावून सांगितलं. आपणास आम्ही धन्यवाद देतो. आयोजकांच्या वतीनं तुम्हाला दंडवत करतो. पुनश्च याच माध्यमातून आपल्याकडून आम्हाला सेवा घडावी असे प्रभूचरणी प्रार्थना करतो. आपल्यासमोर दंडवत करतो आणि आपले धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या पुष्पाचं आभार प्रदर्शन उज्ज्वल भाऊ वानखडे करतील असं मी त्यांना विनंती करतो. उज्ज्वल भाऊ वानखडे. जयंतीच्या महोत्सवानिमित्त दुसऱ्या दिवसाचं दुसरं पुष्प आणि या संपूर्ण जयंती उत्सवाचं हे चौथं आणि शेवटचं पुष्प. या पुष्पाचे प्रमुख व्याख्याते आणि अध्यक्ष आपल्याच परिसरातील परमपूज्य निर्गुणमणी दादा महानुभाव. 10 मार्गशीर्ष महिना आपल्याला कल्पना आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये सगळ्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. सर्व व्यस्तता असते आणि त्या व्यस्ततेमधून सुद्धा दादांनी वेळ काढला, आपल्याला उद्बोधन केलं. बरीचशी उदाहरणं जी होती ती आपल्या व्यवहारातली जिवंत उदाहरणं की ज्यामुळे आपल्याला ते तत्त्वज्ञान हे ज्ञान समजेल. मी चक्रार मंडळाच्या वतीनं दादांचं आभार मानतो. आणि या दुसऱ्या पुष्पाला उपस्थित असलेल्या परमपूज्य तपस्विनी संगीताई, तसेच चंदाई दर्यापूरकर, तसेच डॉक्टर कुबळे, प्रणित कुबळे आणि बबलूभाऊ पावळे, सर्व मंडळी या पुष्पाला उपस्थित होती. सर्वांचं चक्रधर मंडळाच्या वतीनं आभार. पुनश्च एकदा सर्व तपस्विनी, वासनिक, उपदेशी मंडळी ज्या या पुष्पाला आवर्जून उपस्थित राहिले, सर्वांचे मनापासून चक्रधर मंडळाच्या वतीनं आभार. धन्यवाद. दंडवत प्रणाम. देवपूजा करावी. तसेच जर आपला देवपूजा नंतर काय झालं तर आपल्याला चहाचा इथे आस्वाद घ्यायचा आहे. आपण चहा होत आहे. नंदीभाऊ चहा झाला का? पाठवा. तर देवपूजा आणि आमच्या भोजन विशालदी जोगदेव यांचा तो वेळेवर आपल्याला 7 वाजता सुरू करायचा आहे, जेणेकरून त्याचा आस्वाद आपल्याला घेता आला पाहिजे. बाहेरचे मला वाटते लाईट लागले नाही. आमच्या इलेक्ट्रिशियन किंवा लाईट सिस्टीम वाल्यांना विनंती. नमो जय जय देवा श्री चक्रधरा नमो
जय जय देवा श्री चक्रधरा भाव पंचारते उजळोनी मनी भाव दीन पुजारी तुला सानुला पकवान उपहार दावी तुला नम्र अभिवंदुनी दामोदर मुनी करी आरती देवा कमलावरा नमो जय जय देवा श्री चक्रधरा नमो जय जय देवा श्री चक्रधरा नमो जय जय देवा श्री चक्रधरा पंचावतार दास तुमचा ओ मी दिन दो दास तुमचा ओ पावन करावे मज पतिता ओ पावन करावे मज पतिता ओ विनंती माझी तुम्ही अंगी करावी आरोग नाम मानित स्वीकारावी आरोग नाम भावा प्रसन्न होई मज प्रसाद द्यावा अशुद्ध जीव मम शुद्ध करावा अशुद्ध जीव मम शुद्ध केला पंचअवतार तुम्ही आरोग्य नेला विजय करावे मम सदनाला विजय करावे मम सदना